या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी येथे आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर म्हणजे फक्त हॉटमिक्स कॉन्ट्रॅक्टर म्हणूनच नाही तर छोटे जे काम करणारे आहेत कंत्राटदार आम्ही सर्वच जण या ठिकाणी आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत. सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी येथे असं नाही की हे आज परभणीतच चालू आहे, सर्वत्र महाराष्ट्रभर सर्व कंत्राटदार आज परेशान आहे. उपासमारीची वेळ आलेली आहे सगळ्यांवरती. निधी खूप तुटपुंजा निधी भेटतो, असं नाही की फार निधी भेटतो. आज 350 कोटी रुपयाचं थकीत आहे परभणी विभागामध्ये. तर परभणी विभागात 350 रुपये थकीत असताना केवळ 3.5 कोटी रुपये फक्त या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. म्हणजे 1% निधी आलेला आहे सगळ्यांना. तर 1% निधी हा 2 वर्ष किंवा 8 महिन्यापूर्वी एक थोडाफार निधी आला तो पण अत्यल्प आला होता. म्हणजे जवळपास 2 वर्षानंतर हे पैसे आले. 2 वर्षानंतर इतके पैसे आले आणि तिजोरीमध्ये अतिशय खडखडाट आहे. आणि शासन दरबारी आम्ही गेलं तर तिथं आम्हाला असं उत्तर भेटतं मंत्रालयात की काही खडखडाट नाही, या मार्चमध्ये आम्ही तुम्हाला निधी देऊ वगैरे असे आम्हाला आश्वासन दिले गेले, परंतु अद्यापपर्यंत काही भरघोस निधी कोणाला दिला नाही. त्याच्यामुळं याच्यावरती सर्व कॉन्ट्रॅक्टर आम्ही या ठिकाणी निषेध करतो. सर्वजण आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित विषय आहे का? जिल्हा परिषद अनेक विभाग नाही, हा सध्या तरी सार्वजनिक बांधकाम विभागाशी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे असं जर पाहायला गेलं तर ओव्हरऑल सगळ्या विभागाचे मिळून 1 लाख कोटी रुपयाचं कर्ज शासनावर आहे. शासनाला 1 लाख कोटी रुपये देणं आहे सगळ्या ठेकेदारांचं, परंतु आजपर्यंत इतका अत्यल्प निधी भेटला. कुठल्याच कॉन्ट्रॅक्टर कुठल्याही कामाचे, समजा जिल्हा परिषद असेल, जलजीवन मिशन असेल, या ठिकाणी सुद्धा सगळ्या कंत्राटदारांची गळचेपी झालेली आहे. शासनाकडे निधीच उपलब्ध नाही आणि दुसऱ्या योजना काढून तिकडे निधी वळवला जातो, पण आमचे निधी काम करून आम्हाला पैसे भेटत नाही. आणि यामुळे काय झाले की आमचे बँकांचे हप्ते आहेत, मशिनरी घेतलेले आहेत त्याचे काही हप्ते आहेत, लेबर लोक आहेत, काही ऑपरेटर आहेत ज्यांना 12-12 महिने आम्हाला सांभाळावं लागतं. जर 4 महिने पावसाळा असला काम बंद असलं तरी त्यांना तो पगार त्यांना द्यावा लागतो. आमच्यावर अवलंबून बरेच कुटुंब आहेत, त्यांची सुद्धा उपासमारीची वेळ झालेली आहे. यामुळे आम्ही कॉन्ट्रॅक्टर लोक सगळे कर्जबाजारी झालो आहोत. त्यामुळे आज आम्ही हे निवेदन या ठिकाणी मुख्यमंत्री माननीय पालकमंत्री परभणी जिल्ह्याचे मेघनाताई बोर्डीकर यांचा जनता दरबार होता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, या ठिकाणी सुद्धा आम्ही त्यांना निवेदन सादर केले. निधीची हीच पद्धत चालू आहे. अतिशय तोगडा निधी या सर्कलला या डिव्हिजनला येतो. म्हणजे उदाहरण सांगतो, 1 लाख रुपयाचं जर आम्ही काम पूर्ण केलं तर त्या ठिकाणी आम्हाला वर्षात एकदा किंवा दोनदा 5 लाख 4 लाख असे पैसे येतात. ज्याच्यामुळे सर्व उदाहरण ज्याच्यामध्ये कंत्राटदारावर अतिशय मोठी उपासमारीची वेळ आलेली आहे. अक्षरशः आमची अवस्था अशी झालेली आपण पाहू शकता. आम्ही वाहनं घेऊन आलो, आमच्याकडे वाहनं, आमचे कर्मचारी, आमचा स्टाफ हा सगळा आम्हाला सांभाळावा लागतो आणि त्याच्यासाठी हा निधी आम्हाला पुरत नाही. आलेले पैसे कुठेच आमच्या कामी येत नाहीत. कर्जाचा डोंगर कंत्राटदारांवर झालेला आहे. त्यामुळे आम्ही आज या आंदोलनाच्या याच्यात आलेलो आहोत. आज आपण हे निवेदन कोणत्या अधिकाऱ्यांना दिलंय, त्यांचं पद काय? हे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग डिव्हिजन परभणी यांचे याच्या मार्फत सर्कल म्हणजे नांदेड आणि शासन म्हणजे मंत्रालय. होतं काय नेमकं अडचण अशी आहे की कुठल्याही गुत्तेदारीचं काम मिळवण्यासाठी तिथल्या आमदाराला वर्क ऑर्डरवर 10% पैसे द्यावे लागतात. सगळे आमदार 10% पैसे घेतात, नंतर आम्हाला काम मिळतं. नंतर विशेषतः एका हेडला निधी येतो, त्या निधी मधला पक्षपात करून, जसं की आता समजा सर्कल मध्ये 10 डिव्हिजन आहेत, एका डिव्हिजनला 5 कोटी आणि दुसऱ्या डिव्हिजनला 2 लाख. आता काही माझ्याकडे कागदावर प्रूफ आहेत, जे मी आपलं वाचून दाखवतो. 13/2/2025 रोजी 5054 म्हणजे 04 नावाच्या एका हेडला, ज्याला लेखशीर्ष म्हणू आपण, नांदेड सर्कलला 59 कोटी रुपये आले. 59 कोटी. त्यापैकी नांदेड विभागासाठी 13 कोटी, भोकर विभागासाठी 13 कोटी, देगलूर विभागासाठी 12 कोटी, म्हणजे नांदेड जिल्ह्यासाठी एकट्या 38 कोटी रुपये आले. त्यानंतर त्याच एलओसी मध्ये नांदेड सर्कलसाठी हे 03 आहे 18 कोटी. हे फक्त सगळं नांदेड विभागाला दिलेलं आहे. परभणी विभागाला 1ही रुपया दिलेला नाही. याच्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये एक कंत्राटदार जो की आता जिंतूर तालुक्यामधलं एक ब्रिजचं काम करतो, एका कंत्राटदाराला 18 कोटी रुपये मिळाले. म्हणजे एकाला 18 कोटी रुपये मिळतात आणि दुसऱ्याला 1 लाख रुपये मिळतात. तर ही तफावत आता कशी आपण मॅच करायची? म्हणजेच याचा अर्थ असा का की सरकार मधल्या आमदाराच्या कॉन्ट्रॅक्टरला जास्त पैसे, नांदेडला एक शारदा कन्स्ट्रक्शन नावाचे मोरगे नावाचे कंत्राटदार आहेत, एका कंत्राटदाराला एका वर्षामध्ये 200 कोटी रुपये मिळाले. त्या हेडमध्ये इतर कंत्राटदाराचे
जसं आता जेठवाणी साहेब असतील, इंद्रराव कदम साहेब असतील, आमचे बरेचसे सहकारी, आमचे ज्येष्ठ मंडळी, यांचं 10 कोटी रुपयाचं बिल असेल, यांना मिळतात 10 लाख रुपये आणि तिथं त्यांना मिळतात 200 कोटी रुपये. हा दुजाभाव हे सरकारची बसलेली कांठाळी उघडण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी आम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये कसलं ना तर कामाच्या दर्जामध्ये कॉम्प्रोमाइज आहे, ना तर कुठल्या कागदपत्रामध्ये आम्हाला थांबतात कुणी. मग आम्हाला जर काम 100% करायचंय, काम चांगल्या पद्धतीने करायचंय, तरी सुद्धा हे जे वाटपाचे जे थांबे हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि कंत्राटदार जगला पाहिजे. आणि 10% प्रत्येक आमदार वर्क ऑर्डर आमच्याकडून घेतोच, त्याच्यानंतर काम करावं लागतं. आपण विचार करा, 1 कोटी रुपयाचं जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा हे बाकीचं जीएसटी वगैरे सगळं आमच्या हातात फक्त 75 लाख ते 80 लाख पडतात, पण आम्हाला 10% द्यावं लागतात 1 कोटीवर, म्हणजे तो टोल होतो 15%. याचं गणित कोणी लावलेलं नाही. आपण पाहिलं असेल, आजही जे दिसतंय सगळं आपल्याला, हे सगळं खोटं नाटक आहे. आम्ही कर्जाच्या बाहेर नाहीत. आज शेवटी अशी परिस्थिती आली की बँकांच्या आणि सावकाराच्या खाजगी कर्जामुळे आम्हाला लेकरा बाळांसहित आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. काय पुढची दिशा असेल आता? पुढची दिशा काय आंदोलन? पुढची आंदोलनाची दिशा जर इतक्याच समजा यांच्या कांठाळ्या नाही उघडल्या आणि उद्या आम्हाला 1 मार्च पर्यंत त्यांनी 70% आमचे पेंडिंग बिल प्रलंबित देयक नाही दिले, तर आम्ही महाराष्ट्रभर, परभणी जिल्हा तर 100%, पण त्याबरोबर महाराष्ट्रभर कामं बंद करणार आहोत. आणि मार्च एंडला या सरकारने जो खिरापत वाटण्याचं काम चालू आहे वेगवेगळ्या योजनेमध्ये, सगळे पैसे तिकडे डायव्हर्ट केल्यामुळे इकडे आमच्यावर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे काम करा. बरं, काम आम्ही एखादं थांबवलं तर लगेच लोकप्रतिनिधीचा फोन येतो, अधिकारी आम्हाला ब्लॅकमेल करतो, काम कसा करत नाही, तुझ्यावर ऍक्शन घेऊ का. अरे पैसे दे ना बाबा, पैसे दे. म्हणजे सगळीकडून आमची आम्हाला मार पडत आहे. आणि याच्यामधून आम्हाला आता असं वाटतं की आंदोलनाचं स्वरूप तुम्ही आपल्याला सांगितलं, पण याच्यातली बरीचशी कंत्राटदार मंडळी लेकरा बाळांसहित आत्महत्या केलं असं मला वाटतं.